नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सरसे स्वागत आपल्या यूट्यूब चॅनल मास्टर वैभव व्हिडिओमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत क्लास 9च्या स्टुडंटसाठी जी तुमची ॲन्युअल एक्झामिनेशन म्हणजे सेकंड टर्म एक्झामिनेशन होणार आहे, जिला तुम्ही द्वितीय सत्र म्हणता, वार्षिक परीक्षा म्हणता, तिला सेकंड टर्म असंही म्हटलं जातं. सेकंड टर्म एक्झामिनेशन तिची मॅथमॅटिक्स पार्ट 1ची क्वेश्चन पेपर तुम्ही वाचू शकता. क्लास 9 सेकंड टर्म एक्झामिनेशन 2026 सब्जेक्ट आहे मॅथमॅटिक्स पार्ट 1 म्हणजेच मॅथ 1. मार्क्स आहेत 40 आणि टाईम दिला आहे 2 तासाचा. पूर्णपणे ही क्वेश्चन पेपर आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. अनेक विद्यार्थ्यांचा क्वेश्चन असतो, सर आमच्या पेपरमध्ये हीच प्रश्नपत्रिका येणार आहे का उद्याच्या पेपरमध्ये, तर त्याचे उत्तर तुम्हाला मिळणार आहे. तर व्हिडिओला पूर्णपणे बघा. 5 ते 6 मिनिटात व्हिडिओला एंड करणार आहोत. सगळी उत्तरे तुम्हाला मिळून जातील. तर चला प्रश्नपत्रिकेत सुरू करूया. क्वेश्चन 1 मध्ये म्हटलेलं आहे चूज द करेक्ट ऑप्शन, ज्यामध्ये पहिला आहे इफ 6:5 इज इक्वल टू 5:20 व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ द फिफ्थ टर्म. 4 ऑप्शन आहे. ए मध्ये 15, बी मध्ये 24, सी मध्ये 18, डी मध्ये 22.5. जो काही करेक्ट ऑप्शन आहे तो सिलेक्ट करायचा आणि आन्सर लिहायचं आहे. त्यानंतर आहे द डिग्री ऑफ झिरो पॉलिनॉमियल इज डॉट डॉट डॉट. 4 ऑप्शन आहे. पहिला आहे 0, बीमध्ये 1, सीमध्ये रिअल नंबर आणि डीमध्ये अनडिफाईंड. जो काही योग्य पर्याय असेल तो सिलेक्ट करा आणि आन्सर लिहा. त्यानंतर आहे विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट लिनियर इक्वेशन. 4 ऑप्शन आहे. एमध्ये x+y इज इक्वल टू 3, बमध्ये x-24 इज इक्वल टू 3, सीमध्ये x-1 इज इक्वल टू 7 आणि डीमध्ये xy इज इक्वल टू 3. त्यानंतर आहे फोर्थमध्ये इफ 5 इज सबस्ट्रॅक्टेड फ्रॉम द लेंथ अँड ब्रीथ ऑफ अ रेक्टँगल द पेरिमीटर बिकम्स. एमध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला x-y इज इक्वल टू 8, बीमध्ये x+y इज इक्वल टू 8 अँड सीमध्ये x+y इज इक्वल टू 23. आता हे MCQची क्वेश्चनचा स्क्रीनशॉट घ्यायचं असेल तर स्क्रीनशॉट घ्या आणि याचा आन्सरही तुम्ही लिहून टाका. त्यानंतर आहे सॉल्व द फॉलोइंग. आता पुढील विधाने सोडवायचे आहेत, पुढील प्रश्न सोडवायचे आहेत, ज्यामध्ये आहे राईट द रेशिओ इन सिम्पलेस्ट फॉर्म 75:100. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो इफ p ऑफ y इज इक्वल टू y² - 2y + 5 फाइंड p ऑफ y, p ऑफ 1. तर विद्यार्थी मित्रांनो सेकंड आहे, थर्ड नंबरवाला क्वेश्चन आहे n फाइंड द व्हॅल्यू ऑफ पॉलिनॉमियल x² - 5x + 5 वेन x इज इक्वल टू 0. देन विद्यार्थी मित्रांनो 4 नंबरवाला क्वेश्चन दॅट इज इफ x + y इज इक्वल टू 9 अँड x इज इक्वल टू 1 फाइंड y. कंप्लीट एनी 2 ॲक्टिव्हिटीज. आता ॲक्टिव्हिटीजचे क्वेश्चन विद्यार्थी मित्रांनो बॉक्सेस वगैरे कंप्लीट करण्यासाठी असतं. तर यामध्ये बघा पहिली ॲक्टिव्हिटी आहे तुम्हाला सॉल्व x + y इज इक्वल टू 14 अँड x - y इज इक्वल टू 2. 2 मार्क्ससाठी ॲक्टिव्हिटी यायचा स्क्रीनशॉट घेऊन टाका विद्यार्थी मित्रांनो. ओके, होप तुम्ही स्क्रीनशॉट घेतला असेल. आता जाऊया पुढे. दुसरी ॲक्टिव्हिटी एकदम सिंपल सी, जी की तुम्हाला तुमच्या स्क्रीनवरती दिसते. ही ॲक्टिव्हिटी दिलेली आहे 5/7ची. तर हिचाही स्क्रीनशॉट घ्या आणि ही ॲक्टिव्हिटी सॉल्व करा. कोणत्याही 2 सॉल्व करायच्यात. त्यानंतर तिसरा आहे डिवाइड युझिंग सिंथेटिक डिव्हिजन. सिंथेटिक डिव्हिजनचा यूज करून तुम्हाला सोडवायचं आहे 2m² - 3m + 10 डिवायडेड बाय m - 5 अशा पद्धतीने. बघा ही ॲक्टिव्हिटी दिलेली आहे, स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि ही सॉल्व करायची. अगदी सोपीशी आहे. जाऊया पुढे. क्वेश्चन 2 मध्ये म्हटलेलं आहे सॉल्व एनी 4 क्वेश्चन्स. कोणतेही 4 प्रश्न सोडवायचे आहेत. 6 प्रश्न दिलेले आहेत. इथे विद्यार्थी मित्रांनो प्रत्येकी किती मार्क्स आहेत तुम्हाला? 2 मार्क्स आहेत, राईट. म्हणजे प्रत्येक प्रश्नासाठी 2 गुण आहेत, 2 मार्क्स आहेत. पहिला आहे इफ फॉर पॉलिनॉमियल mx² - 2x + 3y p ऑफ -1 इज इक्वल टू 7 फाइंड m. सेकंड नंबरवाला क्वेश्चन आहे सॉल्व द इक्वेशन्स 2x + y इज इक्वल टू 5 अँड 3x - y इज इक्वल टू 5. त्यानंतर थर्ड नंबरवाला क्वेश्चन आहे, थर्ड नंबरवाला मल्टिप्लाय 2x x² - 2x - 1. त्यानंतर फोर्थ नंबरवाला आहे राईट द रेशिओ इन सिम्पलेस्ट फॉर्म 3 years 4 months 5 years 8 months. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो फाइंड द रेशिओ ऑफ सर्कम्फरन्स अँड एरिया ऑफ अ सर्कल. त्यानंतर आहे 6 नंबरवाला प्रियंका अँड दीपिकाज टोटल एज इज 34. प्रियंका इज 6 years ओल्डर दॅन दीपिका फाइंड देअर एजेस फाइंड करायचे आहेत विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर क्वेश्चन 3 मध्ये आता 3 मार्क्ससाठी एक ॲक्टिव्हिटी असणार आहे तुम्हाला. 2 ॲक्टिव्हिटी, दोन्हीपैकी कोणती एक करा, 3 मार्क मिळून जातील. बघा काय ॲक्टिव्हिटी आहे. पहिली ॲक्टिव्हिटी तुम्हाला म्हटलेली आहे विद्यार्थी मित्रांनो इफ 5m - n इज इक्वल टू 3m + 4n फाइंड m² + n² अपॉन m² - n². तर बघा विद्यार्थी मित्रांनो m/n दिलेला आणि ही ॲक्टिव्हिटी तुम्हाला सॉल्व करायची आहे. तिचा स्क्रीनशॉट घेऊन टाका तुम्ही, म्हणजे तुम्हाला सोडवता येईल. त्यानंतर दुसरी आहे युझिंग फॅक्टर थेरम शो दॅट x + 3 इज अ फॅक्टर ऑफ x² + 2x - 3. ॲन्सर दिलेला विद्यार्थी मित्रांनो. ॲन्सर म्हणजे तुम्हाला ॲक्टिव्हिटी कंप्लीट करायची आहे. 3 मार्क्स तुम्हाला मिळून जातील. हिचा स्क्रीनशॉट घ्या आणि ही ॲक्टिव्हिटी तुम्ही सॉल्व आउट करा. त्यानंतर जाऊया पुढे. क्वेश्चन 3b मध्ये सॉल्व एनी 2 एक्झाम्पल्स. कोणतेही 3 एक्झाम्पल्स कोणतेही 2 एक्झाम्पल्स सॉल्व करायचे आहे. प्रत्येकी 3 मार्क्स आपल्याला इथे दिले जाणार आहेत. पहिला आहे युझिंग रिमाइंडर थेरम फाइंड द रिमाइंडर व्हेन 54m³ + 18m² - 27m + 5 इज डिवायडेड बाय m - 3. आता सॉल्व म्हटलेलं आहे आणि सॉल्व करायचं विद्यार्थी मित्रांनो हे क्वेश्चन 5y² 5y² + 40y - 12 अपॉन 5y + 10y² - 4 इज इक्वल टू y + 8
अपॉन 1 + 2i. त्यानंतर आहे थर्ड नंबरवाला, इन झू द टोटल नंबर ऑफ लायन्स अँड पीकॉक्स इज 50 अँड टोटल लेग्स आर 140. फाइंड देअर नंबर्स. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो इफ म्हटलेलं आहे आणि इक्वेशन दिलेलं आहे ते सॉल्व करायचं आहे, फाइंड करायची त्याची व्हॅल्यू. त्यानंतर आहे क्वेश्चन 4मध्ये सॉल्व एनी 2 इक्वेशन्स. कोणतेही 2 इक्वेशन्स आता सॉल्व करायचे आहेत विद्यार्थी मित्रांनो. किती दिलेत? 3 दिलेत, त्यापैकी कोणती 2 करा. प्रत्येक प्रश्नाला इथे 4 मार्क्स दिलेले आहेत. तर बघा काय म्हटलेलं सॉल्वमध्ये, x² + 12x - 20 अपॉन 3x - 5 इज इक्वल टू x² + 8x + 12 अपॉन 2x + 3. त्यानंतर जाऊया पुढे. दुसरा विद्यार्थी मित्रांनो डिवाइड युझिंग सिंथेटिक डिव्हिजन. सिंथेटिक डिव्हिजनचं यूज करून डिवाइड करायचं आहे. 2x⁴ + 3x³ + 4x - 2x² डिवायडेड बाय x + 3 अँड फाइंड क्वेशंट अँड रिमाइंडर. त्यानंतर आहे थर्ड नंबरवाला, अब्बा अँड हर मदर्स एज आर इन द रेशो 2:5. व्हेन अब्बा was born her mother was 27 years old. Find the present age. After that students question number 5 is given to you. Each question have 3 marks. विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला क्वेश्चन 5मध्ये प्रत्येकी प्रश्नाला 3 गुण दिलेले आहेत, जे की आपल्याला सोडवायचे. कोणताही विद्यार्थी मित्रांनो एनी1 म्हटलेलं आहे, कोणता एक प्रश्न सोडवा 3 मार्क्ससाठी. पहिला आहे इफ ABC आर इन अ कंटिन्यूड प्रोपोर्शन प्रूव्ह करायचं आहे. त्यानंतर आहे प्रूव्ह A - C अपॉन A - B. त्यानंतर थर्ड नंबरवाला आहे फॉर व्हॉट व्हॅल्यू ऑफ यम विल x + 3v फॅक्टर ऑफ x³ - 2mx + 21. सो विद्यार्थी मित्रांनो ही होती क्लास 9ची सेकंड टर्म एक्झामिनेशनची मॅथमॅटिक्स पार्ट 1ची क्वेश्चन पेपर. व्हिडिओशी रिलेटेड काही डाऊट असेल नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवा. ही क्वेश्चन पेपर विद्यार्थी मित्रांनो एक पेड क्वेश्चन पेपर आहे, आपण विकत घेतलेली आहे पैशांवरती. ओके, सो तुम्हाला इथे यूट्यूबवरती तर फ्री बघायला मिळाली. सो दॅट्स वाय व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हे क्वेश्चन पेपर होप तुम्हाला खूप जास्त हेल्प करेल तुमच्या ॲन्युअलमध्ये, म्हणजेच तुमच्या द्वितीय सत्रामध्ये. काही डाऊट असेल कमेंटमध्ये नक्की विचारा. त्यासोबत जर तुम्हाला हिचं PDF पाहिजे असेल तर त्यासाठी तुम्हाला पैसे भरून PDF डाउनलोड करता येणार आहे. परंतु जर तुमची पैसे भरायची तयारी असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकलेली आहे मास्टर वेबर ॲपची. त्या ॲपमध्ये जा, क्लास 9 सिलेक्ट करा, त्यामध्ये द्वितीय सत्र सेकंड टाईम एक्झाम सिलेक्ट करा. सर्व विषयाचे पेपर तुम्हाला ॲपमध्येच बघायला मिळून जातील विद्यार्थी मित्रांनो. सिंपल सी स्टेप आहे. ॲप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला फक्त 9th क्लिक करून ते PDF डाउनलोड करायचं आहे ॲन्युअल एक्झामचं. सो विद्यार्थी मित्रांनो तिथे पैसे भरायला लागतील, ती तुमची चॉईस असणार आहे, करा किंवा नका करू, बट इथे तर फ्रीमध्ये बघायला मिळतं आहे ना. सो नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हा सर्वांना या ॲन्युअल एक्झामच्या मॅथच्या पेपरसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.